बालरामजी भोईर साहेबांच्या शुभ सन्मान आम्ही करतोय. अमान यांचा देखील हा शुभ सन्मान ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती होत असताना मायेची प्रेमाची उद्धार शाल त्याचबरोबर स्पर्धेचं मोमेंट देऊन हा सन्मान त्यांनी स्वीकारलाय. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि आता वळतोय जिथे विद्यमान सामना सुरू आहे आणि येत आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोशन संते. थँक्यू सो मच सोनू बांगर. पहिला चेंडू आपण पाहिला तर लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि या 2 धावांनी श्रीगणेश झाली आहे. बॅटिंग करणारे पाली या संघाची धावसंख्या आहे बिनबाद 2. राईट मोर द विकेट. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलंय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक येतील. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. सलामीची जोडी आपण पाहतोय सिद्धेश आणि केतन ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज नयन राणे आहेत. धावसंख्या 3. 4 षटकांचा सामना आहे. कृषी 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवली आणि पाली या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. गोलंदाज नयन गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. रतन मानेरकर सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. मेन पंच आणि स्क्वेअर लेगचे पंच मनोज पवार सर हे 2 ऑफिशियल पंच आणि तिसरे आणि चौथे पंच आपण पाहतोय रमेश म्हात्रे सर आणि अभिजित सावंत सर हे एकूण 4 पंच आहेत. गोलंदाज नयन क्या बात आहे. फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला फ्लिक केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले आणि तिसरी धाव पूर्ण होईल का पाहावं लागेल. DRS रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी आणि सॉफ्ट सिग्नल मनोज सर. सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि आपण चेक करूया. पंचांच्या आधी 12th मॅनच उठलेत चेक करण्यासाठी. त्यामुळे विनंती असेल 12th मॅन आपण आपल्या जागेवरती बसा आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. खूप चांगली क्वालिटी तेवढीच चांगली क्लॅरिटी आपण पाहतोय. नॉट आउट आहे. 3 धावा कंप्लीट आणि धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. चांगली गोलंदाजी नयन करतोय या षटकामध्ये. यावेळी चांगला स्ट्रोक खेळले तर बॅकफुटला येऊन बॅकफुट पंच करतील आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाचा विचार केला तर नयन चांगली गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे पाली संघाची बिनबाद 9. मॅच नवीन गोलंदाज आहे तेजस येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज सिद्धेश आहे. सिद्धेश आणि केतन ही जोडी आहे. संत आणि सावध सुरुवात केली आहे पाली संघाने या सामन्यामध्ये. 8:28 इनिंग सुरू झाली आहे, त्यामुळे पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे. या 20 फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येथील लॉंग ऑफ वरून चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. थोडीशी बंबल झाले आणि मिल्टील या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मोठी फटकी येत नाहीयेत सिद्धेश आणि केतनच्या बॅट मधून, परंतु सिंगल डबलला ते जास्तीत जास्त प्राधान्य देत आहेत आणि रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे सिद्धेश आणि केतनची. धावसंख्या 2 पुढे जाईल. 11 धाव धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर आहे. हुक केलाय. चेंडू जाईल लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन तेजस येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. खूप चांगला झेल पकडला. कॉट अँड बॉल तेजसने आपल्या फॉलो थ्रू मध्ये आणि 16 या धावसंख्येवरती लागतोय हा पहिला धक्का. आणि येथे हा चौकार फलंदाज तेजसच्या बॅटमधून. याच दरम्यान सचिन भोईर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे
SP ग्रुप चषकामध्ये. सचिन दादा भोईर यांचं स्वागत आहे SP ग्रुप चषकामध्ये. पुन्हा एकदा बॅकपोर्ड जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल. धावसंगी आहे धावफलकावरती 20. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक. तेजस गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपण पाहिलं आणि आलाय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 20. पाणी घेऊन जायचंय. 12 मॅनला विनंती असेल आपण पाणी घेऊन जा. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे पाली संघाची 20. मास्टर यापुढील सामना स्वर्गीय निशांत 11 मांगरुळ आणि वाडी या 2 संघांमध्ये आहे. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल टॉससाठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. स्क्रीन समोर जे प्रेक्षक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना विनंती असेल खुर्च्या आपण काढायच्या आहेत, तिथून आपण उठायचंय. स्क्रीन समोर जे प्रेक्षक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना विनंती असेल तिथून आपण उठायचं आहे. यस, बाजूला बसा आपण. कुठे यावेळी चांगला स्ट्रोक आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सो मच. राहुल पाटील आहेत नवीन गोलंदाज. धावसंख्या 24. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. प्रचंड वेग आपण पाहिलं या चेंडूमध्ये आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 24. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे राहुल पाटील यांचं. कृषी 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले या संघाचे सर्व आहेत. ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. फार वेगाने आले चेंडूवरती आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. आमचे समालोचक मित्र साईबू भंडारी देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल स्क्वेअर लेगला. अप्रतिमा झेल पकडलाय. तेजसने फलंदाज झालाय. बाद लागतोय. अजून एक धक्का. केतन बॅक टू द पवेलियन. बॅट्समन आदेश येतोय. आदेश आणि तेजस ही जोडी मैदानावरती आहे. धावसंख्या आहे 26.
26 या धावसंख्येवरती 2 फलंदाज गमावलेत, ते म्हणजेच पाली संघाने. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि लाऊड अपील करतील, परंतु पंच तटस्थ आहेत. धावबाद तर झालाय दुसऱ्या धावेसाठी, परंतु पहिल्या धावेसाठी पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पहिल्या धावेसाठी. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच फलंदाज बाद आहे, परंतु पहिल्या धावेसाठी फलंदाज बाद आहे का हे पाहूया आपण. लागले पण लक्षात घ्या, बेल्स अशी ना पण समोरच्या अँगलनी बघ वाटलं भेटला समोरच्या अँगलनी. हा समोर बघ. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मांगरुळ गावचे उद्योजक आदरणीय जितेंद्र भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्याच धावेसाठी फलंदाज बाद आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. भोईर साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा. नवीन गोलंदाज आहेत नितेश आणि पहिला चेंडू चांगला स्ट्रोक खेळलेत. डीप मधून फिल्डर येतील. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे गोलंदाज नितेशचं. धावसंख्या आहे 28. गोलंदाज नितेश. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे, स्थगित आहे 28 या धावसंख्येवरती. धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये पाली संघाने. फुलटॉस चेंडू आहे. टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी होतीये. या षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. चिंचपाडा गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय विकास म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे SP ग्रुप चषकामध्ये. गॅप शॉट सिलेक्शन आउटफील्ड फास्ट आहे आणि स्क्वेअर लेगला अप्रतिम क्षेत्ररक्षण. मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. यापुढील सामना असेल वाडी विपक्ष स्वर्गीय निशांत 11 मांगरुळ या 2 संघांमध्ये.
दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. परफेक्ट यॉर्कर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक केलंय क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले या संघाने. राहुल पाटीलने देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, अवघ्या 6 धावा खर्च केली आणि एक सफलता प्राप्त करून दिली आपल्या संघासाठी. आणि नितेश देखील तेच करतोय. एकही मोठा फटका आला नाहीये. फुलटॉस चेंडू होता आणि त्या फुलटॉस चेंडूचा फायदा घेऊ शकला नाहीये. धावबादची संधी आणि मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा. पुन्हा एकदा तिसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालाय बाद आणि शेवटच्या चेंडूवरती सांघिक यश मिळतंय. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34 आणि 35 धावांचं टार्गेट सेट केलंय पाली संघाने क्रिशा 11 ब्राह्मण करवले या संघासमोर. टॉस करूया. स्वर्गीय निशांत 11 मांगरुळ आणि वाडी या 2 संघांमध्ये असेल तिसरा सामना. पहिल्या फेरीमधील दोन्ही संघनायक आपण या टॉससाठी वाडी आणि स्वर्गीय निशांत 11 मांगरुळ. राकेश पाटील जे संघनायक आहेत आपण या टॉससाठी. सामना 4 षटकांचा असेल. यजमान विपक्ष पाहुणे हा सामना आणि वाडी संघाचा संघनायक आपण देखील या टॉससाठी. वाडी संघाचा संघनायक विकास म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. विकास म्हात्रे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. काटाचा कॉल आहे आणि आलाय काटा. टॉस जिंकलेला आहे मलंगडवाडी या संघाने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 4 षटकांचा सामना आहे. समोर स्वर्गीय निशांत 11 मांगरुळ संघ आहे. तर या संघाला 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45च्या आतमध्ये रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन नाईट स्पर्धा आहे आणि कसं वाटतंय? आयोजन तर खूप चांगले. धन्यवाद आयोजकांनी आम्हाला या ठिकाणी खेळण्याची संधी दिली. आयोजन तर खूप चांगलंच आहे. कारण की मल्लंगड मधील ही या वर्षीची पहिली नाईट स्पर्धा आहे. तुम्हाला शुभेच्छा असतील. मलंगवाडी या टीमने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलंय स्वर्गीय निशांत 11 मांगरुळ या संघाला बॅटिंग करण्यासाठी. 4 षटकांचा सामना असेल. विद्यमान सामना सुरू आहे. क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले आणि पाली या 2 संघांमध्ये 35 धावा बनवायच्या आहेत ब्राह्मण करवले या संघाला. आणि 35 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक सोनू बांगर यांना. माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आणि या दरम्यान आमचे अत्यंत जवळचे मित्र उल्हासनगरचे नक्कीच
जिशान शाह त्याचबरोबर रोहित खैरे यांचे देखील आगमन झाले. मोस्ट वेलकम, त्यांचं देखील मनोपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल SP ग्रुप चषकामध्ये. लक्ष एकूण या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर 35 धाबेचं लक्ष असेल. 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. पाली नरेचा संघ आपण पाहतो आणि त्यांना फाईट करतोय क्रिशा 11 जागृती स्पोर्ट ब्राह्मण करवले टीम. सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे. राहुल पाटील ऑन स्ट्राईक, टीमचे सिनियर खेळाडू, आणि त्यांना साथ देतोय दर्शन डोंगरे 9 सेकंड एंडला, आणि गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होतोय निखिल. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन होतोय, सामना सुरू होतोय. गोलंदाज तयार, निखिल. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू पूल केला, ऑन साइडला खेळाडू उपस्थित आणि झेल ड्रॉप. हा महत्वपूर्ण झेल होता आणि राहुल पाटीलना पहिल्याच बॉलवरती जीवदान दिलं जात आहे. आक्रमक खेळाडू आहेत, क्षमता भरपूर या खेळाडूमध्ये. अनेक सारे सामने आपल्या बाजूला कठीण परिस्थितीमध्ये देखील वळवलेत आणि त्याच खेळाडूला मात्र पहिल्याच बॉलवरती जीवदान दिलं जातं आणि पहिली मोठी चुकी पाहायला मिळते आहे पाली टीमच्या माध्यमातून. धावसंख्या 1 धाव धावफलकावरती. दर्शन होतं स्ट्राईक एंडला, ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू गुडलिन स्पॉट वरती पडल्यानंतर भरपूर वेगानं आला चेंडू आणि थोडीशी उंची देखील पाहायला मिळाली बॉलमध्ये. फलंदाज दर्शनला बीट केलं, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात केली गोलंदाज निखिलने. पहिल्याच बॉलवरती झेल ड्रॉप झाला आणि आता विकेट प्राप्त होऊ शकली असती. गोलंदाज सज्ज होतो पुन्हा एकदा निखिल. ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला फलंदाज दर्शन डोंगरे. चांगला चेंडू, लाऊड अपील केली जाते, पंचांकडे कटाक्ष टाकले जाते आणि इथून पंच सांगतात की हाईट फॅक्टर भरपूर होता या बॉलमध्ये. लेग बाईटचा इशारा पंच रतन मानेरकर सरांचा आणि सिंगल बरोबर टोटल पुढे सरकली आहे ती 2 या आकड्यावरती. 35 धाबेचा पाठलाग करतोय, परंतु या 35 धाबेचा पाठलाग करत असताना देखील गोलंदाजच्या जोरावरती फाईट देण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल पाली टीमच्या माध्यमातून देखील. 12th मॅनच्या भूमिकेमध्ये नक्कीच आमचे मित्र नक्कीच महेश देखील जॉईंट असतील. त्यांचं देखील स्वागत या SP ग्रुप चषकामध्ये. स्ट्राईक येते ती राहुल पाटील यांच्याकडे, ज्यांना मात्र जीवदान मिळाले आणि मिळालेल्या जीवदानाचा कुठपर्यंत फायदा उचलतील ते देखील पाहणं महत्वाचं असेल. रनवे मध्ये अडथळा निर्माण होतोय गोलंदाजाला आणि पंच डेट घोषित करतात. याच्यानंतरचा सामना असेल वाडी विपक्ष स्वर्गीय निशांत 11 मांगरोळ. बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फटका पुन्हा एकदा हवेमध्ये होता आणि पुन्हा एकदा झेल पकडता आला नाहीये. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू ज्या ठिकाणी आपण पाहिलं प्रयत्न करतोय परंतु झेल मिळत नाही आणि धावा मिळत आहेत 2. गोलंदाज थोडासा नाराज जरूर होतोय निखिल त्यांच्या क्षेत्ररक्षकांवरती, कारण की गोलंदाजी भरपूर चांगली होती. क्षेत्ररक्षकांचा साथ थोडंसं इथे लाभत नाहीये गोलंदाजाला आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये. 4 या आकड्यावरती संघ पोहोचतोय. 4 धावा धावफलकावरती, बिनगडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते ती क्रिशा 11 जागृती स्पोर्ट ब्राह्मण करवली या टीमची. समालोचक मित्र आमचे नक्कीच करवले गावचे साईबू भंडारे देखील सपोर्ट करतायत. ओव्हर द विकेट. यावेळेस लाईन पाहावी लागेल. येस, आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. दिशेपासून थोडासा भरकटतोय गोलंदाज निखिल आणि धावसंख्या अतिरिक्त दाबेने पुढे सरकेल 5 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट तयार. निखिल पुढचा बॉल. यावेळेस समोर खेळतात, फटका चांगला आहे. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आणि एक धाव कंप्लीट केली जाते. कोणत्या प्रकारची घाई करत नाहीयेत राहुल पाटील देखील. माहिती आहे लक्ष मोठं नाहीये, 35 धावा आपल्याला बनवायचे, त्यामुळे इथून जीवदान देखील मिळालंय आणि सिंगल डबलला प्राधान्य देखील देत असताना या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खास करून आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटकेबाजी पाहत आलोय, परंतु तसं या षटकामध्ये अद्यापही घडलं नाहीये. एकूण बॉल झाले त्या षटकामध्ये आपण पाहिले गेले तर 5 आणि धावा आल्यात फलकावरती 6. अंतिम चेंडू लॉप केल्या समोरच्या दिशेला. पुन्हा एकदा खेळाडू लॉंगापूर्ण येतील. एक धाव कंप्लीट. नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. नो +1. एकूण 2 धावा मिळतील. ओव्हर स्टेप झालीये हे सांगत असताना पंच रतन मानेरकर. गुड डिसिजन, खूप चांगला नक्कीच निर्णय
चोख लक्ष आमच्या पंचांचं आपल्याला पाहायला मिळते. अभिषेक सावंत सर देखील असतील, त्याचबरोबर मनोज पवार सर, रतन मानेरकर, त्यानंतर रमेश म्हात्रे सर, ही चारही पंच आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आणि अचूक भूमिका पार पडत असताना या स्पर्धेमध्ये. 9+1 एकूण 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये. 8 या आकड्यावरती संघ पोहोचतोय आणि फ्रीट देखील असेल पंच. या स्प्रिटचा देखील इशारा येतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज राहुल पाटील ऑन स्ट्राईक ओव्हर द विकेट आणि यावेळेस फक्त दिशा दिलीये. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्रीटच्या बॉलवरती मोठा फटका. राहुल पाटीलच्या बॅटमधला चौकार. ओव्हर समाप्त पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावेचा पाठलाग करत असताना ब्राह्मण करवले टीम पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. डीजे सर नक्कीच टीम मीटिंग कॉल करायची नाहीये. पाली संघ आपण 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम मीटिंगचा आपल्याला अवधी दिलं जाईल ड्रिंक्स मेक मध्ये. त्यामुळे आता आपण वेळ घेऊ नका. स्पीड अप करायचं, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पाली संघ चला डिस्कस नकोय. पाली संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. अजून बरेचसे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे आपण वेळ नाही घेता त्वरित फिल्डिंग लावायची. हॅलो हॅलो सिक हॅलो हॅलो सिक हॅलो समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाजी सुरुवात भरपूर चांगली झाली, परंतु क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं आणि आता इथून टोटल बनली आहे 12 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. गोलंदाज आदेश येतो दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज दर्शन ऑन स्ट्राईक. 23 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. 18 बॉल 23 ची गरज आणि आता या क्षणी आपण पाहिलं पाली टीमला नक्कीच मॅच मध्ये फाईट द्यायची असेल तर इथून विकेट प्राप्त करावे लागतील, परंतु यावेळेचा बॉल पाठवलाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्शन डोंगरेच्या बॅटमधनं पहिला चौकार. एक पोरगी संख्या पोहोचली 16 या आकड्यावरती. मॅचचं इक्वेशन आपण पाहू शकता. चेंडूची संख्या शिल्लक 17. विजयासाठी आता गरज आहे 19 धावेची. मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न क्रिशा 11 जागृती स्पोर्ट ब्राह्मण करवले टीमच्या माध्यमातून. समीकरण सोपं होत चाललंय. 17 चेंडू 19 ची गरज. 5 खेळाडू बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळत आहेत आणि दर्शन हा चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज आदेश. पुढचा बॉल तोच रिप्लाय दाखवण्याचा प्रयत्न. बॅकफुट वरती गेले, मागे खेळतायत आणि खेळाडू पोहोचतील तोपर्यंत सिंगल दुसरीचा प्रयत्न करतायत आणि सिंगल वरतीच एक्झॅक्ट समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचली आहे धाव फलकावरती 17 धावा. विजयाचं समीकरण 16 चेंडू 18 ची गरज. सोळा चेंडू 18 ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आदेश स्ट्रायकिंगला फलंदाज राहुल पाटील. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
दोघांमध्ये खूप चांगला तालमेल पाहायला मिळतोय, संवाद चांगला घडतोय आणि या 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 19 धावा धाव फलकावरती. आता एकमेव चौकार आपण पाहिला जो दर्शनच्या बॅटमध्ये आलाय आणि प्रेक्षक वर्ग देखील थोडेसे जरूर शांत बसलेत, कारण प्रेक्षक वर्ग चौकार आणि षटकार असे भुकेले असतात. एंटरटेनमेंट होणं फार गरजेचं असतं क्रिकेटमध्ये, परंतु इथून ही शांत रीतीने मॅच सुरू आहे. 16 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट दिशा इन चेंडू जरूर पाहायला मिळेल. पंच आमच्याकडे वळतील मनोज पवार सर आणि चेंडूची फेकाफेकी 1+1 आपण पाहू शकता, अर्थातच वाईट +1, कारण की नक्कीच ओव्हर थ्रो झालाय आणि ओव्हर थ्रोच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव जरूर मिळते. धावसंख्या 21 वरती पोहोचली जाते. 35 धावेचं टार्गेट होतं. आता विजयासाठी फक्त 14 धावेची गरज आहे. ओव्हर द विकेट यावेळी फटका चांगला, खेळाडू उपस्थित, लॉंग ऑनला एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा थोडस फंबॉल होता क्षेत्ररक्षक, लेझी क्रिकेट, खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 23 धावा धावफलकावरती. विजयासाठी एकूण समीकरण आपण पाहिले गेले तर 12 धावेची गरज असेल. हे षटकातील 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत गोलंदाज आदेशच्या माध्यमातून. 12 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट पुढचा बॉल आदेश. या वेळचा चेंडू पडल्यानंतर ऑप्शनवर निघून जाते, पाहत राहिले नक्कीच फलंदाज दर्शन. तो असा टेक ऑफ होते, चेंडू आतमध्ये, डॉट बॉलची समाप्ती. अंतिम चेंडू शिल्लक या दुसऱ्या षटकातील. एकूण चेंडूची संख्या शिल्लक असेल 13 आणि विजयासाठी 12 धावेची गरज. आणि हा चेंडू कदाचित हातातून निसटला असावा. कीपर बीट आणि शॉट थडम्याचा खेळाडू देखील बीट. वाईट +4 एकूण बोनसच्या स्वरूपाने मिळत आहेत या 5 धावा. पंजा पंजा आलाय आणि धावसंख्या पोहोचली धावफलकावरती. आपण पाहू शकता ना की 28 धावा. आता मॅच मध्ये उरल्यात फक्त 7 धावा सामना जिंकण्यासाठी. या वेळचा चेंडू लॉब केलाय ऑन साइडला, खेळाडू उपस्थित, लॉंग ऑन रिझनला, झेल ड्रॉप, चुका आणि फक्त चुका पाहायला मिळतात पाली टीमच्या माध्यमातून. आणि आता धावसंख्या पोहोचले 29. 29 आकड्यावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडू विजयासाठी फक्त 6 धावेची गरज. जे 12 चेंडू विजयासाठी फक्त 6 धावेची गरज असेल. हा मॅच पूर्णपणे आपल्या बाजूला खेचून काढलाय तो म्हणजेच क्रिशा 11 जागृती स्पोर्ट ब्राह्मण करवली या टीमनं. वारंवार चुका आपण पाहिल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाली टीम कडनं आणि त्याचाच फायदा जरूर मिळाला तो ब्राह्मण करवली या टीमला. आणि मॅच आता थोडीशी वन साइड आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 7ची गरज. गोलंदाज नरेश ठाकरे. स्ट्रायकिंगला फलंदाज दर्शन ऑन स्ट्राइक. सलामी जोडी. अद्याप खूप चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते.
दोघांमध्ये लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि मागे खेळण्याचा प्रयत्न करतोय दर्शन. यावेळेस मात्र बॅटची कडा लागते आणि शॉट फाईन लेग रिझनला या ठिकाणी खेळाडू उपस्थित होते. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉलची समाप्ती. 11 चेंडू 7 ची गरज. चला नेक्स्ट मॅच साठी वाडी टीम आपण सज्ज राहायचंय आणि लगेच स्वर्गीय निशांत 11 मांगरू टीमच्या सगळी सर्व खेळाडू आपण तयार राहा. राऊंड द विकेट नरेश समोर खेळतायत. अलाउंड द कार्पेट. लॉंगाचा खेळाडू येतोय. बॉलला उचलेल फेकेल तोपर्यंत मिळते सिंगल. विजयासाठी 5 धावेची गरज. हळूहळू सामन्यामध्ये नक्कीच शिरकाव झाला आणि विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय संघ ब्राह्मण करवले टीम. सामना कशा प्रकारे फिनिश करतील राहुल पाटील हे देखील पाहणं महत्वाचं. चौकार षटकार रिव्हर्स अटेंड करतात आणि यस चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. विजयासाठी अद्याप फक्त 1 धावेची गरज. डी फक्त 1 धावेची गरज. या सामन्यामध्ये नक्कीच मजा आली नाहीये कारण की आपण पोटी प्लेचे सामने पाहिले त्याच्यामध्ये खूप रंगत आपण पाहिली जिथपासून रेग्युलर क्रिकेट सुरू झाला आजच्या दिवसामध्ये आणि हा दुसरा सामना आपण पाहतोय थोडासा वन साइड होत असताना आणि मॅच जिंकली आहे. अंतिम बॉलमध्ये देखील चौकार राहुल पाटीलनं ठोकलाय. मॅच जिंकली क्रिशा 11 जागृती स्पोर्ट ब्राह्मण करवले टीमनं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक पाली टीम. लाईन अप करायचं आणि शेक हँड करायचं आहे. थँक्यू सो मच सोनू बांगर. विष्णू पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण विकास म्हात्रे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. विष्णू पाटील